तर आज आपण बनवणार आहे मिक्स कडधान्य भेळ। त्यासाठी लागणारं मी रात्री ही बघा याच्यामध्ये मी काय काय टाकले। गावोळी चणे टाकलेत, काळे चणे टाकलेत, मूग डाळ टाकली आहे, मटकी टाकली आहे आणि मसूर, बारीक मसूर असते ना, हे सगळं टाकलंय। हे 5 जिन्नस मी ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि ही रात्री मी भिजत ठेवली होती। आणि आता आपण हे 2 शिटीवरती कुकरला लावूया। पण कुकरला लावलेली आहे कडधान्य, आपल्याला 2 शिट्या काढायच्या आहेत त्याच्या। हे बघा मी सगळं चॉप केलेलं आहे। टोमॅटो घेतलेला आहे मी अर्धा, एक लिंबू घेतला आहे, काकडी घेतली आहे बारीक चॉप करून, मिरची घेतली आहे बारीक चॉप करून, गाजर घेतला आहे बारीक किसून आणि एक कांदा घेतला आहे छोटासा। 2 शिट्या झालेल्या आहेत। आपले मिक्स कडधान्य हे शिजलेले आहेत। कडधान्य हे शिजलेले आहेत। मी परत एकदा सांगते, मी ह्याच्यामध्ये गाबोळी चणे टाकलेत, शेंगदाणे टाकलेत, काळे चणे टाकलेत, मूग डाळ टाकली आहे, मटकी टाकली आहे आणि मूग टाकले आहेत। हे बघा, आता हे आपल्याला एका बाउलमध्ये मिक्स करायचं आहे। पहिला आपण उकडलेले मिक्स कडधान्य टाकून घेऊया आहेत। आता ह्याच्यामध्ये आपण थोडा लिंबू टाकूया, एवढा लिंबू टाकायचा आपल्याला। आता आपण त्याच्यामध्ये काकडी टाकूया, टोमॅटो टाकूया, मिरच्या टाकायच्या आहेत बारीक चॉप केलेल्या आणि आपल्याला गाजर टाकायचं आहे। हे गाजर टाकलेलं आहे आपण। गाजर टाकल्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे। मी बारीक कांदा घेतला होता, तो पूर्ण कांदा टाकलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण थोडं चवीनुसार एवढंसं मीठ टाकायचं आहे। मी पहिला उकडताना थोडं मीठ टाकलेलं आहे, किंचितचा घेतलाय मी चाट मसाला, बस इनफ आहे। एवढा आपल्याला चाट मसाला टाकायचा आहे। मी थोडंसं मालवणी मसाला पण ह्याच्यामध्ये टाकते आहे, बस थोडासा टाकायचं आपल्याला। आणि थोडी कोथिंबीर टाकायची आहे, मी चॉप करून कोथिंबीर घेतली होती, आपल्याला थोडी कोथिंबीर टाकायची आहे। आता आपण मिक्स करून घेऊया, चांगल्यापैकी मिक्स करून घेऊया। रेडी आहेत, आपलं बऱ्यापैकी मिक्स झालेलं आहे। आता आपण खायला घेऊया। तर कशी वाटली माझी मिक्स कडधान्य भेळ कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल आणि एकदम सोपी रेसिपी आहे।